क्यूब 992. तर याला आपण 900 प्लस 92 क्यूब आणि सेकंड मेथडमध्ये आपण असंही लिहू शकतो की हे 1000च्या नियर आहे म्हणून 1000 मायनस 8 क्यूब. तर मग आपल्याकडे दोन संख्या मिळालेले आहेत 1000 आणि 8. तर मग ह्या 1000साठी आपण या ठिकाणी 1 घेणार आहोत, 0 आपण गृहीत धरणार म्हणजे आपले पुढे ते ॲडच होणार आहे. तर मग या ठिकाणी आपण 1चा क्यूब आणि लास्टला घ्यायचा आहे 8चा क्यूब. तर आता 1चा क्यूब येणार 1 आणि 8चा क्यूब येणार या ठिकाणी 8 मायनस असल्यामुळे या ठिकाणी येणार -512 8चा क्यूब. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे 1 इंटू 1 इंटू 8 इंटू 3 इज इक्वल टू 24. तर 24 कसे आले तुमचे -24. तर -24 तर याला आपल्याला दोन प्रकारामध्ये मल्टिप्लाय करायचं आहे. तर बघा दोन नंबर आपले या ठिकाणी येणार. अगोदर 1ने मल्टिप्लाय करणार आणि 8ने मल्टिप्लाय करणार. म्हणजे आपले हे जे दोन डिजिट आहे फर्स्ट आणि लास्ट दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार. तर 24 1 जा 24. तर -24 आणि 24 8 जा 192. तर या ठिकाणी 192 हे प्लस आलेले आहे. तर या ठिकाणी आले तुमचे -24 आणि ह्या ठिकाणी आले 192. तर बघा आता आपल्याला -512. तर आपण 192कडनं 1 घेणार. तर तो 1 कशाच्या बरोबर असेल 1000च्या बरोबर असेल. म्हणजेच 1ची व्हॅल्यू काय आली 1000. तर हा 1 आपण इकडनं घेतला तर हा 1000 या ठिकाणी झालेला आहे बघा. तर आपण इथे 1000 लिहिणार. तर 1000 -512 तर काय आले तुमचे 488. त्याच्यानंतर आपल्याला 1 परत करायचं आहे. 192मधून गेला तर 191 या ठिकाणी आलेले आहेत बघा. त्याच्यानंतर -24 तर इकडनंही आपल्याला 1 घ्यायचा आहे. तर हा 1 कशाच्या बरोबर आहे 1000च्या बरोबर. तर 1000 - 24 तर तुमचे आले 976 आणि 1 परत आपल्याला द्यायचं आहे -1 0. म्हणजेच आन्सर फायनल आन्सर आलेला आहे 976191488. अशा पद्धतीने आपला 992चा क्यूब आलेला आहे.